नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। फायनली टाटा पंच फेसलिफ्ट भारतामध्ये आलेली आहे। 5,59,000 अशा एक शोरूम प्राइसमध्ये जर पाहिलं तर ही गाडी भारतीय मार्केटमध्ये लॉन्च करण्यात आली आहे। आणि तुम्ही मी जो घातलेला टी शर्ट आहे तो पाहू शकता। सो बेसिकली आपण एक अश्व या नावाने ब्रँड चालू करतोय आणि त्याच्या अंडर कार रिलेटेड तुम्हाला हे जे टी शर्ट्स आहेत ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। सो जेणेकरून तुमच्याकडे कुठलीही गाडी असू द्या, कस्टमाइज टी शर्ट तुम्ही आपल्या अश्व स्टोअरमधून नक्कीच घेऊ शकता। अजून आपण हा ब्रँड लॉन्च केलेला नाही आहे, बट याची जी इंस्टाग्राम प्रोफाईल आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आणि तिथे तुम्ही ओव्हरऑल डिझाईन पाहू शकता। लॉन्च आपण 1 आठवड्यामध्ये हा ब्रँड करणार आहोत। सो चला आपण टाटा पंचबद्दल माहिती घेऊया मराठीमध्ये। गाडी जर पाहिली तर CNG मध्ये आलेली आहे। सो आपल्याकडं जे व्हेरियंट आहे ते CNG मध्ये असणार आहे आणि ॲटोमॅटिक गिअरबॉक्स आहे, कारण की लोक पंचमध्ये ॲटोमॅटिक गिअरबॉक्सची भरपूर मागणी करत होते। अकम्प्लिश प्लस जे व्हेरियंट आहे ज्याच्यामध्ये AMT व्हर्जन येतं, सो त्याच्याबद्दल आपण माहिती घेऊया। टाटा पंच CNG ॲटोमॅटिक गिअरबॉक्समध्ये जे व्हेरियंट आहे प्युअर प्लसपासून या गाडीची सुरुवात होते आणि अकम्प्लिश प्लस एस जे व्हेरियंट आहे त्याची एक शोरूम प्राईस आहे 10,54,000 रुपये, जे की तुम्ही ऑन रोड घेता घेता जवळपास 12 लाख रुपये या गाडीची किंमत होणार आहे। सो चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। फ्रंट प्रोफाईलमध्ये जर पाहिलं तर अगेन टाटाच्या ज्या आत्तापर्यंत आपण जेवढ्या पण कार पाहिलेल्या आहेत ज्याच्यामध्ये जर पाहिलं तर इथे तुम्हाला ज्या LED आणि प्लस LED फोग लॅम्पचा जो सेटअप आहे हा इथे पाहायला भेटतो, जो की चांगला आहे। ओव्हरऑल थ्रो देखील चांगला आहे। फ्रंट जो बंपर आहे हा देखील आता चेंज करण्यात आलेला आहे। ओव्हरऑल ब्लॅक सिल्वर जे फिनिशिंग आहे तुम्हाला इथे पाहायला भेटतं। महत्त्वाचे चेंज म्हणजे गाडीमध्ये जर पाहिलं 360 डिग्री कॅमेरा आलेला आहे। सो इथे तुम्हाला जो कॅमेरा आहे हा देखील पाहायला मिळतो। अगेन तुम्हाला इथे नवीन एक पियानो फिनिशमध्ये जो सेटअप आहे हा पाहायला भेटतो। इथे टाटाचा लोगो देण्यात आलेला आहे। इथे आहे टोईंग हुकची जागा आणि DRL जर पाहिलं तर इथे देण्यात आलेले आणि जे ॲज अ टर्न इंडिकेटर म्हणून देखील काम करतात। 360 डिग्री कॅमेराचं फीचर आहे, प्लस ॲटोमॅटिक हेडलॅम्पसुद्धा तुम्हाला या गाडीमध्ये मिळून जातात। रेन सेन्सिंग वायपरसुद्धा तुम्हाला या गाडीमध्ये मिळणार आहेत, जे की माझ्या मते सेफ्टी दृष्टीनं नक्कीच चांगलं जे काम आहे इथे केलेलं आहे। साईड प्रोफाईलमध्ये जर आपण आलो तर 16 इंचेसचे जे अलॉय व्हील आहेत हे तुम्हाला इथे पाहायला भेटतात। टायर प्रोफाईल जर पाहिला तर 155/60R16चा जो नाही 195/60R16चा जो टायर प्रोफाईल हा तुम्हाला इथे मिळून जातो। 193 mm चा पूर्णपणे गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स तुम्हाला इथे पाहायला मिळतो। ORM जर पाहिले तर हे असे काय ब्लॅकमध्ये टर्न इंडिकेटर इथे आहे। अगेन इथे तुम्हाला कॅमेरा मिळून जातो। इथे डोअर हँडलवरती तुम्हाला रिक्वेस्ट सेन्सर देण्यात आलेलं आहे। टायर प्रोफाईल सेम आहे, बट आय विश टाटाने जे डिस्क ब्रेक आहेत ते द्यायला पाहिजे होते, ते इथे मिसिंग आहे। ड्रम ब्रेक तुम्हाला या ठिकाणी मिळून जातात। रिअर प्रोफाईलमध्ये जर पाहिलं तर अगेन इथे कनेक्टेड जे टेल लॅम्पचं डिझाईन आहे हे तुम्हाला इथे पाहायला भेटतं। टर्न इंडिकेटर जर पाहिले तर हे तुम्हाला LED मध्ये पाहायला भेटतात। मागच्या साईडला 2 रिव्हर्स पार्किंग सेन्सर देण्यात आलेले आहेत। रिव्हर्स कॅमेरा सुद्धा आहे। सो बेसिकली गाडीमध्ये जर पाहिलं तर 4 कॅमेरा जे आहेत ते यूज झालेले आहेत। सोबतच इथे सिल्वर फिनिशमध्ये तुम्हाला रिअर जो बंपर आहे तो पाहायला भेटतो। स्पेअर व्हील देखील तुम्हाला इथे देण्यात आले। तुम्ही डेडिकेटेड जे स्पेअर व्हील ते देखील पाहू शकता। प्लस गाडीमध्ये बूट स्पेस किती, कारण की पण जर गाडी पाहिली ज्यावेळेस CNG मध्ये आली त्यावेळेस या गाडीमध्ये ट्विन सिलेंडर टेक्नॉलॉजी यूज झालेली होती। सो इथे जर पाहिलं तर ही मोठी एक बॅग आहे। त्यानंतर इथे 2 ज्या बॅग्स आहेत त्या ठेवलेल्या आहेत, जे की नॉर्मली तुम्ही अशा पद्धतीनं जे सामानाचं मॅनेजमेंट आहे ते करू शकता। आणि इथे खालच्या साईडला जर पाहिलं तर CNG जे 2 टँक आहेत ते मिळून जातात। 60 लिटर वॉटर कॅपॅसिटी जर पाहिली तर ह्या CNG टँकची असणार आहे। आणि अशा पद्धतीनं जर पाहिलं तर समजा तुम्ही लॉंग ट्रिपला तुम्हाला जायचं आहे, सो इथे ही एक मोठी बॅग आहे। पार्शल ट्रे देखील तुम्हाला इथे येऊन जातो। सो वरती देखील तुम्ही काही साहित्य ठेवू शकता, पण त्यामुळे काय होतं माहिती आहे का, तुमचा जो रिअर व्ह्यू आहे ह्या साईडने हा कमी होऊ शकतो। इथे तुम्हाला वायपर, डिफॉगर, शार्क फिन अँटेना, स्पॉइलर हा देखील इथे मिळून जातो। आता गाडी CNG मध्ये आहे तर इथनं तुम्हाला CNG भरायचं आहे। पेट्रोल टँक देखील आहे, CNG सुद्धा आहे। आणि इथे जर पाहिलं 30+30 म्हणजे 60 लिटर वॉटर कॅपॅसिटी जे आहे ह्या गाडीची असणार आहे CNG मध्ये। ओके, तर टाटा पंचच्या इंटेरियरमध्ये जर पाहिलं तर आपण आधी कीज पाहून घेऊ। कीज जर पाहिली अशी काय मिळून जाते, जी की आधी देखील येत होती। सो तशी की आपल्याला इथे ऑफर करण्यात आलेली आहे आता सध्याच्या मॉडेलमध्ये। AMT मध्ये जर पाहिलं तर असं काय तुम्हाला गिअर बॉक्स इथे मिळून जातो, जो की तुम्ही पाहू शकता। इथे तुम्ही R, N आणि ॲटोमॅटिक आणि प्लस तुम्ही AMT म्हणजेच मॅन्युअली जे गिअर आहेत ते चेंज देखील तुम्ही चेंज करू शकता। इथे तुम्हाला वायरलेस जो चार्जर आहे हा इथे ऑफर करण्यात आलेला आहे। 65 वॅटचा जो टाईप सी पोर्ट आहे तो देखील तुम्हाला इथे मिळून जातो। त्यानंतर टाईप सी जी कनेक्टिव्हिटीची पोर्ट आहेत ती सुद्धा देण्यात आलेली आहे। 12 व्होल्टचा पॉवर सॉकेट इथे जर पाहिलं तर पूर्णपणे आता हा टच पॅनल आलेला आहे।
आणि हा आपण नेक्सॉनमध्ये सुद्धा पाहिलेला आहे, भरपूर टाटाच्या कारमध्ये पाहिलेले. सो असा टच तुम्हाला इथे देण्यात येतो, जो की माझ्या मते बटन्स हे असायला पाहिजे होते. 10.25 इंचची जी स्क्रीन आहे ही तुम्हाला या ठिकाणी ऑफर करण्यात आलेली आहे, जी की ऑपरेट करण्यासाठी जर पाहिलं तर आता कुठलाही जो प्रॉब्लेम येत नाही आहे. प्लस तुम्हाला 360 डिग्री कॅमेराचं जे फीचर आहे हे देण्यात आले. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं ते ऑपरेट होते. सो ओव्हरऑल एक चांगला जो एक्सपिरियन्स हा कस्टमरला या ठिकाणी येणार आहे. सोबतच स्टेअरिंग व्हील जर पाहिलं तर ते चेंज करण्यात आले. तुम्ही पाहू शकता इथे तुम्हाला जे व्हॉइस कमांडचे बटन्स आहेत ते मिळून जातात. प्लस तुम्ही फोन रिसीव्ह करू शकता, ट्रॅक चेंज करू शकता. बट इंटरेस्टिंगली जर पाहिलं तर गाडीमध्ये क्रूज कंट्रोल अजून ऑफर केलेलं नाही आहे. माझ्यामध्ये क्रूज कंट्रोल असायला पाहिजे होता हा, बट AMT गिअरबॉक्स आहे त्यामुळे सुद्धा क्रूज कंट्रोल जे आहे ते दिलं नसेल. नवीन स्टेअरिंग व्हील तुम्हाला इथे मिळून जातं, जे की तुम्ही पाहू शकता ओव्हरऑल ऑपरेट किंवा पकडण्यासाठी एकदम प्रॉपर आहे. 2 स्पोक आहे. इथे इल्युमिनेटेड टाटाचा लोगो तुम्हाला या ठिकाणी मिळून जातो. सोबतच हे जे स्टेअरिंग व्हील आहे हे तुम्ही टिल्ट जे आहे त्या ॲडजस्ट करू शकता, म्हणजे अशा पद्धतीने ॲडजस्ट करू शकता. टेलिस्कोपिक ॲडजस्टमेंट करू शकत नाही. प्लस ही गाडी फर्स्ट इन सेगमेंट जर पाहिलं पेडल शिफ्टर सुद्धा तुम्हाला इथे ऑफर करते. तुम्ही पाहू शकता म्हणजे तुम्ही इथे पेडलने ना गिअर देखील चेंज करू शकता. सो असं काही चेंज तुम्हाला ह्या गाडीमध्ये CNG मध्ये पाहायला भेटतो. बाकी ओव्हरऑल मटेरियल क्वालिटी जर पाहिली तर आधीच्या नेक्सॉनप्रमाणे तुम्हाला इथे पाहायला भेटते. जे थोडंसं व्हाईटिश जे मटेरियल ते यूज झालेले हार्ड प्लास्टिक सगळीकडे तुम्हाला पाहायला मिळतं. ग्लब बॉक्स भरपूर मोठा आहे. कूल्ड जो ग्लब बॉक्स हा तुम्हाला इथे मिळून जातो. आयरन जर पाहिला हा इलेक्ट्रॉनिक देण्यात आलेला आहे. सोबतच जो सनरूफ आहे हा तुम्हाला व्हॉइस कमांडने देखील तुम्ही ओपन करू शकता. प्लस बटन देण्यात आलेले. सो असा देखील तुम्ही ओपन करू शकता, जो की माझ्यामध्ये चांगला आहे. बट चालू गाडीमध्ये छोट्याल्या मुलांना किंवा मोठ्याल्यांनी सुद्धा याच्यामध्ये उभं राहू नका, खूप रिस्की असतं. सीट जर पाहिले तर थोडेसे चेंज करण्यात आलेले आहे बरं का. हा तुम्ही जो थाई सपोर्ट आहे हा पाहू शकता, जो की आपण अल्ट्रोजमध्ये सुद्धा पाहिला होता, तो देखील इथे आता आलेला आहे. फॅब्रिक सीट आहेत, लेदर रेट नाही आहे. बट ओव्हरऑल जो एक्सपिरियन्स आहे म्हणजे पकडण्यासाठी किंवा सीटमध्ये बसल्यानंतर चांगला येतो. हँडब्रेक इथे देण्यात आलेला आहे, तुम्ही पाहू शकता. 2 कप होल्डर, त्यानंतर इथे जर पाहिलं आर्मरेस्ट आहे आणि त्याच्या खाली थोडीशी जी जागा आहे देण्यात आलेली आहे. टॉप मॉडेलमध्ये जे हेडरेस्ट आहे तुम्हाला ॲडजस्टेबल मिळून जातात. बेस मॉडेलपासून 6 एअरबॅग ह्या गाडीमध्ये स्टँडर्ड दिल्या जाणार आहेत. बाकी तर इथे जर पाहिलं सनवायझर तिकीट होल्डर तुम्हाला इथे मिळून जातो. एक वेनिटी मिरर इथे देण्यात आलेला आहे. आपण इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे ना गाडीचा तो देखील चेंज झालेला आहे, तो देखील आता पाहूया. सो इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये जर पाहिलं तर तुम्ही पाहू शकता इथे CNGचे जे लेवल आहे ते तुम्ही इथे पाहू शकता. पेट्रोलची लेवल इथे पाहू शकता. सीटच्या खाली सेन्सर असतात, वेट सेन्सर, ते देखील देण्यात आलेले आहेत. बाकी तुम्ही इथे ट्रिप A ट्रिप Bचा ऑप्शन पाहू शकता. इथे RPM मीटर आहे, इथे ऑडोमीटर आहे आणि ऑब्व्हियसली तुम्ही ट्रिप A ट्रिप B जे आहे ते इथनं तुम्ही सेट करू शकता, जे की तुम्ही पाहू शकता. सो इथे ट्रिप A ट्रिप Bचे जे ऑप्शन आहेत CNG ट्रिप देखील तुम्ही याच्यामध्ये करू शकता. प्लस इथे जर पाहिलं तर पॉवर विंडोचे कंट्रोल जे आहे ते आधीप्रमाणेच जे आहे ते देण्यात आलेले आहेत, जे की ड्रायव्हर साईड जी विंडो आहे ओके ॲटो डाऊन आहे ही, ओके ॲटो अप सुद्धा ही जी विंडो आहे ही असणार आहे टॉप मॉडेलमध्ये. बाकी इथे जर पाहिलं इंजिन पुश स्टॉप बटन इथे देण्यात आलेलं आहे, जे की तुम्ही गाडी जे आहे टॉप मॉडेलमध्ये तुम्हाला मिळणार आहे. खालच्या मॉडेलमध्ये तुम्हाला कीजचा जो ऑप्शन आहे हा इथे मिळणार आहे. तर मित्रांनो आता फ्रंट जे सीट आहे हे मी माझ्या हाईटनुसार इथे ॲडजस्ट करून ठेवलेले आहे. 5 फूट 10 इंच माझी हाईट आहे, तुम्ही पाहू शकता. स्पेस इथे चांगला ऑफर करण्यात आले, देर इज नो डाऊट. तुम्हाला इथे जो आर्मरेस्ट आहे हा देखील मिळून जातो, बट याच्यामध्ये कप होल्डर नाही आहे. प्लस 3 पॉईंट सीट बेल्ट आहे. सो इथनं तुम्ही जो मिडल पॅसेंजर आहे त्याला जो सीट बेल्टचा यूज आहे हा करू शकता. सोबतच इथे रिअर AC वेन जर पाहिले तर ते देण्यात आलेले, जे की तुम्ही इथनं फ्लो त्याचा कंट्रोल करू शकता. जो 15 वॅटचा टाईप-C पोर्ट आहे हा देखील तुम्हाला मिळून जातो, जो की मागच्या साईडला तुम्ही तुमचे जे गॅजेट्स आहेत ते चार्ज करू शकता. इथे जर पाहिलं तर मॅगझिन होल्डर तुम्हाला इथे मिळून जातात. डेडिकेटेड लॉक अनलॉक डोअरसाठी जे लॉक सिस्टीम आहे ती देण्यात आली, जी की माझ्यामध्ये चांगली आहे. आय होप बेस मॉडेलपासून टाटा मोटर्सने द्यायला पाहिजे. टॉप मॉडेलमध्ये CNGचे तुम्हाला 2च जे ॲडजस्टेबल हेडरेस्ट आहेत ते मिळून जातात. तिसऱ्या पॅसेंजरसाठी जो हेडरेस्ट आहे हा नसणार आहे. स्पेस चांगला आहे, थाई सपोर्ट चांगला आहे आणि ओव्हरऑल माझ्या मते माझ्या साईजचे 3 व्यक्ती जरी बसले तरी थोडंसं ॲडजस्टमेंट जे आहे ते करून ते करू म्हणजे ट्रॅव्हल जे आहे ते थोडंसं ॲडजस्टमेंट करून करू शकतात. ओके, तर मित्रांनो टाटा पण CNG जर पाहिली या गाडीचा प्रॉपर रिव्ह्यू तुम्हाला एक 5 दिवसामध्ये आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला भेटणार आहे. इंजिन पॉवर बद्दल आपण थोडंसं बोलूया. तर 73 PS आणि जवळपास 104 न्यूटन मीटरचा जो टॉर्क आहे ही गाडी
जनरेट करते. आणि इंजिन जर पाहिलं तर नॅचरली ॲस्पिरेटेड जे पेट्रोल इंजिन आहे हे या गाडीमध्ये असणार आहे. सो काय वाटतं तुम्हाला हे फीचर जर तुम्ही पाहिलेले आहे टाटा पंचमध्ये, तर मला कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच प्रकारची माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आपला मराठमोळा यूट्यूब चॅनल मराठी कार न्यूज. धन्यवाद.